निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो. हा बोला ताई. हा, अनुभव शेअर करायचा होता ताई. हा करा ना ताई, तुमचे भरपूर मिस कॉल बघितले मी आता. आज हा. रविवारच आहे. हो हो. हा कुठून बोलताय ताई? मी बुलढाण्याहून बोलते. अच्छा अच्छा, काय अनुभव आला? मला म्हणजे तसे खूप आले, बऱ्याच अच्छा दिवसापासून शेअर करायचा होता. अच्छा, नाव सांगायचंय? नाही. बरं 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 ठीक आहे. सेवेत कधीपासून आहात आणि? आता 2 वर्ष झाले, समजा 2 ते 3 वर्ष झाले. अच्छा अच्छा. हा मी काही एवढं करत नव्हती, माझी आई खूप करायला लागली. म्हणजे माझ्या आईला कॅन्सर झाला होता. बरं. हा हा. आपलं कसं कसला? काय ब्रेसचा? हा. हा तर तेव्हापासून असंच आई मोबाईल बघायची मग ते हा हा ऑपरेशन झाल्यानंतर. हा. तर प्रदीप दादाचा नंबर सापडला आईला त्यामध्ये. हम्म. आणि मग ते अनुभव वगैरे ऐकायचे, मग करायलाही सांगितलं मग आईनं. तर मी करायला लागली समजा. हा तर हा. माझे मिस्टर दारूचं व्यसन होतं जरा. अच्छा अच्छा. हा हा. खूप प्यायचे ते. अरे नंतर बापरे. मग मग आईनं सांगितलं तू असं असं याच्यात सेवा, हम्म. असं नंबर वगैरे दिला मला हा प्रदीप दादांचा वगैरे. मग हा. असं मी सेवाही केली ती अरे त्याची. बापरे. हा. हा अं, तर म्हणजे खूप दिवस केली मी सेवा. नंतर मी गुरुवार वगैरे केले 11. हा असं हा हा. मनानेच म्हणालं की करू आपण 11 गुरुवार. अच्छा अच्छा. हा. तर पहिले म्हणजे मध्ये मध्ये इतकं वाढलं होतं त्यांचं की ते 10-12 दिवस एकसारखे कंटिन्यू घ्यायचे. अरे आणि अरे. पण मी जेव्हापासून समजा माझे 11 गुरुवार झाले, हम्म. आणि ते आता तर असं आहे समजा, कधीतरी एखाद्या महिन्यातून समजा हा घेत घेत नाही. हा पण असं 2 किंवा एखाद्या दिवशी, तिसऱ्या दिवशी समजा. हा, तेवढं ठीक आहे ना, पण ते कायम घेणं म्हणजे खूप कठीण ना. हा, की 2 किंवा 3 दिवस, आणि ते पण एकदम थोडंसं समजा. हा 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 हा. म्हणजे ते काही म्हणजे शुद्धच नाही राहायची त्यांना. अरे अरे अरे. 10 दिवस असं. हा तर हा. पण म्हणजे आता अनुभव आलाच मला की आता होईनच समजा, मला माहिती स्वामीच्या कृपेने. बरोबर बरोबर. आता म्हणजे हे 11 गुरुवार केले आणि अजून काय केलं तुम्ही? मी ती रुद्र सेवा सांगतात ना, हा 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 हा. ती केली होती. अच्छा अच्छा. हा हा. ती खूप दिवस केली मी. नंतर मग ती हा मध्ये कुठं जायचं काम पडलं तर हा 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 हा. नंतर मग हे गुरुवार केले समजा 11. हा तर हा. पण मला समजा जाणवलंच ते. आणि 40 मी दुर्गा सप्तशती पाठ केली होती. म्हणजे 40? 40 एक सारखे रोज समजा. बापरे. मला असं वाटतं की म्हणजे त्यानंच हे झालं त्यांचं. हा. हां. नाही, हे आणि असं प्रत्येक गोष्टीत काही ना काही आहे ताई, पण करत राहायला पाहिजे आपण. तेच ना. म्हणजे हम्म. किती वर्ष झाले आता, 10-1 वर्ष झाली होती, 10 ते 12 त्यांना. तर बापरे. इतके दिवस म्हणजे कशानंच असं फरक असं कुठं नेलं तर नाही, पण असं समजून वगैरे सांगितलं, असं केलं. हा तर हा. त्यांचं पहिले नव्हते ते एवढं घेत, पण मध्ये खूपच वाढलं. मग मी काही ना काही असं आईनं सांगितल्यापासून नाही, करायचं चांगलं केलं सुरू ताई, खूप चांगलं केलं. पण केलं. म्हणजे आता एवढे वर्ष झाले ना सुटलं. तर असं वाटतं आता म्हणजे हेच होऊन जाईल, ते सुटूनच जाईल आपण आता करत राहिलं की पूर्ण बरोबर. हो होऊन हो हो. जाईल. आणि माझ्या भावाच्या लग्नासाठी मी सेवा घेतली होती. अच्छा. हा. म्हणजे माझ्या आईने केली होती, मी केली होती. अरे बापरे. मग ती कोणी दिली होती सेवा? ती प्रदीप दादाकडूनच घेतली होती. त्या म्हणजे महिला सेवेकरी ग्रुपवरनं? यशवंत दादाकडून घेतली अच्छा होती. अच्छा. हा 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 हा. घेतली होती. तर त्यासाठी समजा तरी 1 वर्ष केली आम्ही ती दोघींनी. हो. ते 7 पारायण वगैरे असतात ना त्याच्यामध्ये, हा हा. गणपती. हां. हम्म. मग? पण त्याचं खूप
चांगलं झालं म्हणजे सुरू आणि वय त्याचं 30-31 व्हायला आलो. ते कोरोनामध्ये मुली काही बघता नाही आल्या, हा हा त्याच्यामुळे ते वाढत चाललं वय. तर असं वाटत होतं आणि यायचे पण असे स्थळ की ती इंजिनियर लागलेली नसायची किंवा अरे मग हा त्याला लागलेलीच पाहिजे होती. नंतर एवढं चांगलं भेटलं की म्हणजे दोघांचं पेमेंट सारखं अरे वा 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 4 लाख रुपये समजा. अरे आणि वा हा सर्व व्यवस्थित भेटलं आणि लोकही चांगले. म्हणजे आईची इच्छा होती की माझी सून स्वामींचं करणारीच पाहिजे समजा. हो तर खरं आहे ना. कारण स्वामी सेवेत असलं ना तर एक वेगळा फरक पडतो ना ताई. हा तर ती स्वामींचं करते म्हणजे तिची आई आणि ती पहिलं म्हणजे खूप वर्षापासून करतात त्या. हो हा खूप छान ताई. मी शेअर करते हा. हा आणि अजूनही आहेत ताई म्हणजे हा सांगा ना. सांगू का? सांगा सांगा. हा तर म्हणजे एक दिवस काय झालं ताई आता हा मला असं झोपेतच म्हणजे मी नुकती झोपली अशी आणि 1-1.5 तास झोप लागली रात्री समजा 10-11 वाजता. आणि अच्छा. मला ना असं असं वेगळंच आवाज निघायला लागले म्हणजे असं वेगळंच होऊ लागलं असं. अरे हा हा झोपेत असं. तर माझी मुलगी जागीच होती मोबाईल बघत होती. मी म्हटलं मला काय होऊन राहिलं का? हा म्हटलं मला तर असं वाटत होतं की माझा चेहरा असा वाकडा होऊ राहिला काय आणि अरे बापरे. म्हणजे आणि मला असं जागच येत नव्हती. म्हटलं उठा वाटत होतं तर असं डोळेच उघडता येत नव्हते. हा हा मला हा काहीच नाही मम्मी तू असं करत होती पण मी म्हटलं मला तर कसं तरीच होऊ लागलं म्हटलं वेगळंच हा समजेच हा ना काय. पण ना असं एकदा दोनदा तीनदा असं झालं. हा हा बापरे. मला मग मी काय केलं असं तारक मंत्र लावून दिला याच्यावर मोबाईलवर हा हा जवळ. पण ते काहीच नाही झालं तरी पण होतच होतं बरं ते. मग बापरे. मला कमी म्हणजे कंटाळा आला उठायचा हा हा की ते तारक मंत्र मला असं पाण्यात मी घेत असते. हा तर म्हटलं जाऊ दे असंच लावून देऊ आपण खूप झोप येत होती. हा हा मग मी घेतलं शेवटी उठले म्हटलं नाही आता घेऊच आता. हा मग पाणी हात ठेवून तसं ग्लासमध्ये पाणी घेऊन हात ठेवून हा घेतला मी तारक मंत्र. तर हा ताई म्हणजे तो तारक मंत्र घेतला 11 वेळा आणि पाणी पिऊन घेतलं. तशी मला हो. जी झोप लागली तर सकाळीच जाग आली. नाही तर मला 4 ते 5 वेळा आधी तसं झालं समजा ते. बापरे. हो ना. तर म्हणजे एवढं ते याच्यात हो स्वामींच्या प्रत्येक सेवेमध्ये ताई खूप हां. ताकद आहे. काही ना काही केलं पाहिजे पण. तेच ना. हम्म. म्हणजे आणि मला असं वाटलं होतं माझ्या मिस्टरांचं पण तेव्हा की यांचं काय करावं असं विचारातच राहायची ना मी की काय हो झोप हो 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 काय करावं आता काय करावं. तर एक दिवस मला म्हणजे झोप अशी लागायचीच मला. हा डोळे लागले हा तर आवाज आला माझ्या कानात समजा असं बाईचाच आवाज होता बरं. अरे बापरे. हा हा की तू घोराष्टक घे हा असं फक्त एवढं चाललं की तू घोराष्टक घे. हा हा मला असं वाटलं की माझे मिस्टर पहिले जसे होते ना तसे मला भेटायला पाहिजे. ते कुठंतरी हरवल्यासारखे झाले. आई तर गं. आपण कुठे एखाद्या हरवलेल्या गोष्टीसाठी ते घोराष्टक घेतो ना बरोबर. स्तोत्र. हो हो तर तसं मग मला वाटलं की मला जसं म्हणजे स्वामींनीच सांगितलं काय असं की तू हा घे. तर मी मग तोही संकल्प करून घेतलं होतं ते असं. मग खूप दिवस घेतलं म्हणजे मला मग म्हणजे असे एवढ्या सेवा केल्या ना मी तर त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांचं पण म्हणजे एकदमच कमी होऊन गेलं ना ते. किती सुंदर ना ताई. किती सुंदर. तर म्हणजे तो आवाज एकदम आला ना माझ्या कानात तर मी इकडे तिकडे बघितली तिथं कोणीच नव्हतं ना. मला असं बापरे. वाटलं की म्हणजे आता कोणाला काय एवढं थोडीच माहित असतं की काय घ्यायचं आणि काय नाही. हो खरंय. तर एकदम मी अशी जागी झाली इकडे तिकडे बघितलं तर कोणीच नाही. असं कानात एकदम जवळून आवाज झाला होता तो. अरे बापरे. हो. खूप आणि छान. खूप माझ्यासाठी मी आता सेवा केली. तिचं आता नीटचा पेपर दिला होती ना. हा त्यात एवढे मार्क्स जेवढे पाहिजे तेवढे आले नाही पण सीईटीचा सुद्धा दिलेला आहे आता. आज नाही येईल त्याचा रिझल्ट येईल चांगला ताई. पण असं वाटतं की तिच्या मनासारखं जे हुशारच होती ताई ती पण थोडे हम्म. कमीच तिला. नाही होईल ताई. हे बघा कसं आहे आपल्याला पाहिजे ते नाही देत स्वामी. आपल्यासाठी जे योग्य आहे ना ते हां. करतात स्वामी. आपले प्रयत्न फक्त चालू हां. ठेवले पाहिजे आपण. नाही मग मी आता तिच्यासाठी गुरुवार केले 11. सेवा अच्छा. जी केली ना तेव्हा मी स्वामींना असंच म्हटलं की तुम्हाला जे वाटतं की तिला तिच्यासाठी चांगलं राहील की तिची ज्या क्षेत्रात प्रगती होईल समोर चालून पण तिच्यासाठी जे चांगलं राहील ना तर हो तेच हे करा जसं तेच तिच्यासाठी निवडा तुम्ही आता. खरं अगदी मस्त मागितलं ताई. असंच हां. सगळ्यांनी बोललं पाहिजे.
की असं नाही की मी आता असं म्हणते की आता नेटमध्येच चांगले पडू दे, असं नाही. तुम्हाला जे आता समोरचं आम्हाला तर काही माहित नाही, म्हटलं तुम्हाला सगळं माहिती. हो 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 खरंय. खूप छान ताई. मी शेअर करते. माझ्या आईचं सांगू का ताई? सांगा चालते का? सांगा सांगा सांगा. ते छोटस आहे. हा. आई म्हणजे ते बाहेर गावी गेलेले होते आणि त्यांची शेतातली मोटर हरवली होती. मोटर हरवली म्हणजे चोरीलाच गेली? गेली होती ती. हा विहिरीतली काढून नेली होती. हा मग हा मला आईने सांगितलं की असं असं झालं आणि मी आता सेवा घेते. तर हा ताई सांगू का, माझ्या मनात असं विचार आला तेव्हा, काय माहित काऊन, पण हा. असा विचार आला की आई आता कशाला, म्हणजे खरंच सापडणार आहे का असं. बरोबर. हा हा. तर सापडली ना तर माझा विश्वास अजून असं दृढ होईल. दृढ होईल. बरोबर. हा हा. म्हणजे मला असं वाटलं की कसं काय सापडलं, आता ती कोणच नेली असं म्हटलं. हो हो खरंय. आईनं असं म्हणजे मनापासून सेवा केली. हा आणि म्हणजे 4-5 दिवस झाले असं सेवा चालू करून. हा आणि ते गावी खूप दिवस झाले गेलेले होते, घरी आले हा. आणि सेवा चालू केली. 4-5 दिवसातच ते सापडून गेली. ते अरे वा. घोराष्ट्रात गेलं होतं. मग ती आणि कशी काय सापडली? ती म्हणजे असं माहिती झालं की गावातलेच ते मुलं होते वाटते असे हा 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 वगैरे तिथले. हा तर हा त्यांनी म्हणजे 4-5 लोकांच्या नेलेल्या होत्या. तर बाबाची आणि त्यांच्या मित्राची, म्हणजे हा बाबा म्हटले त्यांना रिपोर्ट द्यायला जाऊ आणि आपण. तर हा. गेली ती रिपोर्ट द्यायला आणि हा. तिसऱ्या दिवशी लगेच त्यांची यादी सापडली. अरे आणि नंतर वा. हो, बाकीच्यांच्या पण सापडल्या. त्याच्यानंतर तर हो मला का? असं वाटलं. हो. किती छान ना ताई. हो. मोटर सापडणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. हा कारण ना. कसं हा. मोटर सापडणं मुश्किल असतं. कारण हो. आम्हाला माहित आहे ना शेतीवरून. हो ना, हो ना. हम्म. तेच म्हटलं, त्याच्यानंतर तर अजून असं स्वामीवरचा विश्वास अजून, म्हणजे त्याला आता वाढत 5-6 गेला. महिने झाले समजा होऊन गेले. खरंय तर खरंय. खूप सुदृढ झाला असा. खरंच खरंच खूप छान ताई. मी शेअर करते. हं? कधी असतं ते, काय ताई? हे अनुभव कधी येईल म्हटलं? येईल पुढच्या महिन्यात येईल ना. हो का? बरं, ठीक आहे. हा श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.